आणून दे म्हणे बिर्याणी आण म्हणे. सकाळी मी डॉक्टरला विचारायला गेली, माझ्या मुलाला इंजेक्शन देऊन राहिला होता डॉक्टर, आपल्या सह्याचं बीपीचं इंजेक्शन नव्हतं. मी गेली, डॉक्टर सर म्हणलं तुम्ही तिथं डॉक्टर होता नाही. मग मी आली, 2 डाव गेली, त्याच्यानंतर 2 डाव जाऊनही डॉक्टर मला भेटला नाही. तिसऱ्या बारीनं डॉक्टर आला, माझ्या मुलाची बीपी तपासायला आले. 2 पेशंटची त्यानं बीपी तपासली, माझ्या मुलाची तपासायची. मी म्हणलं सर याचीच काऊन ना तपासत म्हणलं का, त्यानं एक माझ्या गालावर देऊन दिली. जशी गालावर दिली तरी मी ऐकलं, माझ्या मुलाला म्हणलं तुझ्या पायी म्हणलं मला या डॉक्टरनं मारलं म्हणलं, जाऊ दे म्हणलं. मग त्याच्यानंतर एक मॅडम आली, मग मी खाली आली. खाली आल्याच्या नंतर मला म्हणे आई माझ्यासाठी दूध आण म्हणे तू म्हणे. मी दूध आणायला खाली आली तर गिलास बुडली म्हणून गेली तिथं गेली तर एक मॅडम आली. मॅडम म्हणते श्याम तिजारे कोणता होय? तर मी म्हणलं मॅडम ह्या होय म्हणल्याबरोबर तिनं काय केलं, 2 इंजेक्शन आणले. 2 इंजेक्शन त्याच्या पायातनी सलाईन होती त्याच्यातनी देऊन दिले. मी अशी गिलास घेऊन नाही येत तर माझ्या मुलाचा मृत्यू झाला. तोंड फाडत होता माझा मुलगा, माझ्या मुलाचा मृत्यू झाला, तोंड फाडता झाला. माझी मागणी मला माझं मुलंच पाहिजे. आरोप डॉक्टरनं मला मारलं, डॉक्टर सस्पेंड झालाच पाहिजे आणि आज या दवाखान्याला झालीच पाहिजे. मोठ्या डॉक्टरनं दाबून ठेवून राहिले तर इंजेक्शन आता बोलता चालता मेला मा मुलगा. असे कितीक पेशंटले यायनं केलं. काल कोलामाचा होता तसा त्याला बी एक इंजेक्शन दिलं, मी पाणी पाजलं त्याला. सकाळीच कानावर आलेला आहे 10:30च्या दरम्यान. रुग्ण TB वॉर्डमध्ये भरती होता. रुग्णाला अनकंट्रोल डायबिटीज, किडनी एलिमेंट, ॲड्रिनल एलिमेंट आणि ॲक्टिव्ह पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस होता, TB होता. आणि तो रुग्ण 3 दिवसापासून अत्यवस्थ स्थितीमध्ये आपल्याकडे भरती होता. तर आज त्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्या रुग्णाच्या अत्यवस्थ स्थितीबद्दल आणि संभाव्य मृत्यूबद्दल कल्पना नातेवाईकांना दिली होती. मृत्यूच्या वेळेला जे इंजेक्शन वगैरे देण्यात येतात ते देण्यात आले. त्या दरम्यान रुग्णाच्या आईशी ड्युटीवरील डॉक्टरनी गैरवर्तणूक केल्याची तक्रार ऑफिसमध्ये दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार चौकशी समिती गठीत करून त्याची चौकशी चालू आहे आणि त्या चौकशीच्या समितीच्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल. त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी म्हणजे आईनी डॉक्टरशी हातापाई करायचा प्रयत्न केला असंही कानावर आलं आहे. पाहू काय अहवाल येतो त्यानुसार करू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.